मुंबईच्या कुर्लामध्ये बेदरकार बस चालकानं 17 जणांना चिरडल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा असाच एक प्रकार मुंबईच्या विक्रोळी कन्नमवर नगरमध्ये घडता वाचलेला आहे। मी सध्या मुंबईच्या कन्नमवर बस डेपोच्या आतमध्ये आहे आणि ही बस पाहताय आपण 185 क्रमांकाची बस आहे। आज असा प्रकार घडला की सकाळची वेळ होती आणि ही बस सुरू ठेवून बस चालक काही कामानिमित्त डेपोच्या आतमध्ये गेला असता बस अचानक सुरू झाली आणि समोर असलेल्या द टी बार या दुकानाला जाऊन धडकली। त्या ठिकाणी ओट्यावरती 2 ते 3 तरुण बसले होते आणि त्यांना या बसची धडक बसली। किरकोळ जखमी झालेले त्या तरुण आणि प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। बसनं अचानक वेग आणि गती पकडल्यामुळे कुठेतरी धांदली उडाली आणि नेमकी ही बस सुरू कशी झाली हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या निमित्तानं बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येतो। या ठिकाणी बस प्रवाशांची तसेच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्यासाठी मोठी गर्दी असते। इथे जवळच एक कॉलेजसुद्धा आहे, महाविद्यालय आहे आणि सुदैवाने एक मोठा प्रकार या ठिकाणी मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। आपल्यासोबत काही इथले स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं घडलं? गाडी आता थोड्या वेळापूर्वी इथे अंधेरीवरून गाडी विक्रोळी डेपोला आली। गाडी उभी करून ड्रायव्हर हा लघवीला गेला। लघवीला जाण्यापूर्वी त्याने गाडी गेअरमध्ये टाकायला हवी होती किंवा गाडीचा हँडब्रेक खेचायला हवं होतं। त्यांच्याजवळ चौकशी केली असता ते म्हणतात की हँडब्रेक खराब आहे, बरोबर। मग हँडब्रेक खराब आहे तर त्याने दुसरी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती आणि उतरणी आहे इथे। उतरणी असल्यामुळे ती गाडी पुढे जाऊन ते बी बोलू दे ती पुढे गेली गाडी आणि ती त्या दुकानाला धडकली। त्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे अतोनात। नशीब दुर्दैवाने कोणी व्यक्ती समोर नाही मिळाल्या, तर त्यांना जे कोण असतात कंडक्टर किंवा त्यांचे इथले मास्टर त्यांनी ते चेकिंग करायला पाहिजे की खरोखर हँडब्रेक आहे की नाही गाडीला। तर ते आता तुम्ही पाहणी करा की त्याचा हँडब्रेक आहे काय, खराब आहे का। हँडब्रेक असेल तर तो हँडब्रेक खेचून गेला। इलेक्ट्रिक बस आहे आणि या निमित्तानं इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर म्हणावा। नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे, भीतीची लाट आहे, काय भीती वाटते? 100% आहे। जे कुर्लामध्ये जी घटना घडलेली आहे आता नुकतीच, त्याच पद्धतीने जर विक्रोळीमध्ये जर अशी घटना घडली तर हा वर्दळीचा भाग असून या ठिकाणी हे स्थानिक प्रशासन दक्ष घेत नाही आहे। तर माझे मित्रांनी जे सांगितलं आणि आपले गांगुडे साहेब आहे, माझे सिद्दीकी भाऊ आहे आणि माझे वाघमारे साहेब आहे, यांच्या सर्व आणि राजूभाई आहे जे स्थानिक इथे लोकल प्रशासनाचे लोकांची सेवा करतात। सगळ्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की हे जी गोष्ट आहे इथे जे एवढ्या कमी प्रमाणामध्ये जो तुमचा डेपो आहे तो वाढीव क्षेत्रामध्ये द्यायला पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बनवला पाहिजे। नक्कीच काय घडलं होतं? तुम्ही होतात या ठिकाणी? मैं इधर बैठा हुआ था, वो ड्राइवर गाड़ी स्टार्ट करके छोड़ा और गया पेशाब करने को, किधर गया। इतने में 5 मिनट के बाद गाड़ी सीधा अपना इधर से निकल के वो दुकान के अंदर चली गई। ये ड्राइवर की अब सुरू झाली गाडी? हाँ, अपने आप। पण एक्सिलरेटर कोणी दिला? कारण इथे आपण पाहतोय की उतार पण आहे। एक्सीलेटर कोई भी नहीं दिया। वो मेरे को लगता है कि उसमें एयर आ गया, एयर के वजह से वो गाड़ी ऑटोमेटिक चली गई उधर। अच्छा, आणि काय नेमकं घडलं त्यावेळी ज्यावेळी गाडी धडकली इथे त्यावेळी नेमकी परिस्थिती कशी होती? हाँ, पब्लिक तो थोड़ी कमी होती, पब्लिक ज़्यादा नहीं थी इसके वजह से, नहीं तो फिर घटना तो बहुत बड़ी हो जाती है अगर पब्लिक होती ज़्यादा तो। हाँ, रिक्शा कोई नहीं था तो सीधा एक लड़के को लगा, इधर हाथ पे लगा हुआ है, इधर गले पे लगा है और इधर भी बोल रहा था कि सीने पे कुछ मार लगा हुआ है उसको। आपण ही दृश्य या ठिकाणची पाहतोय आणि प्रत्यक्षदर्शी पण ज्या पद्धतीनं सगळा घटनाक्रम सांगतायत त्याने आपण कल्पना करू शकतो की कशा पद्धतीचा हा अपघात झाला असेल। बसची जी काच आहे ती पूर्णपणे फुटलेली आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो। याने अंदाजा लावू शकता की किती जोरात ही धडक झाली असेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा कुर्ल्याच्या घटनेनंतर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की नेमक्या इलेक्ट्रॉनिक ज्या बसेस आहेत त्याच्या दुरुस्तीचं काम बेस्ट प्रशासनाकडून व्यवस्थित केलं जात नाही आहे का आणि त्याची डागडुजीची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? आणि अशा पद्धतीनं जर हलगर्जीपणा होत असेल तर सर्वसामान्यांची सुरक्षा
जर वाऱ्यावर आली तर याला प्रशासन जबाबदार राहणार की नेमकी जबाबदारी घेणार तरी कोण? मुंबईच्या कन्नमवर नगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.